दुपारचं आहे ना जेवण वगैरे करून मी छान मस्त झोपलेली होते आणि मला आहे ना दुपारचं जेवण वगैरे झाल्यावर कसं काय माहिती खूप जास्त झोप येते, म्हणून मी झोपलेली होते. आणि इकडे जानू आहे ना किचनमध्ये काहीतरी खडबड करत होती, म्हणून मी येऊन बघितलं किचनमध्ये. तर ती आहे ना इथे टरबूज कट करत होती. तिला ते कट वगैरे करून दिलेलं होतं आणि टरबूज ना खूप जास्त थंड होतं, तरी पण ती खाते. मला तर एवढं थंड टरबूज खाल्लं ना की लगेच शिंका वगैरे यायला सुरुवात होते. आणि ती मला बोलत होती मम्मा तू पण खा, पण मला काय खायचं नव्हतं, म्हणून म्हटलं चला त्याच्यासोबत त्यांना चिकू खाऊन घेऊयात, म्हणून मी चिकू खाल्लेला होता. आणि आता काय झोपायला वेळ नव्हता, आता 4-4:30 वाजलेले होते. म्हटलं आता कुठे झोपणार आहे, चला आता बाकीचे जे कामं आहेत नंतर करायचे आहेत ना ते आत्ताच करून घेऊयात. सगळे भांडे वगैरे होते ना ते सगळे अगोदर व्यवस्थित जागेवरती लावून घेतलेले होते. आणि हे फ्रीज आहे ना मला 2-4 दिवसापासून आवरून घ्यायचं होतं, पण त्याला काय मुहूर्त लागत नव्हतं. म्हटलं चला आज आहे ना आता याला व्यवस्थित नीटनाटकं क्लीन करून घेऊयात. आणि फ्रीजमध्ये कसे छोटे छोटे कप्पे वगैरे असतात ना त्याच्यामुळे ते जास्तच खराब होतं आणि आपण त्याला काय सारखं लक्ष पण देत नाहीत, त्यामुळे ते अजूनच जास्त खराब होऊन जातं. म्हटलं चला आता याला आहे ना आज व्यवस्थित नीटनाटकं क्लीन करून घेऊयात. सगळं फ्रीज आहे ना व्यवस्थित छान पुसून वगैरे घेतलं आणि नंतर परत ऑर्गनाईज करून ठेवलेलं होतं. फ्रीजच्या वरती ना औषधाच्या बॉटल वगैरे कशाच काही पण असलं ना की ते फ्रीजवरती जातं आणि ते पण तिथं ठेवलेलं असलं ना मग त्याच्यामुळे तिथं पण जास्त धूळ वगैरे होती. ते व्यवस्थित छान नीटनेटकं क्लीन करून घेतलेलं होतं. म्हटलं चला आता इथे लगेच आहे ना चहा वगैरे घेते. फ्रेश झालेले होते, चहा केला आणि जानूला आहे ना चिप्स खायचे होते, म्हणून म्हटलं चला तिला आहे ना इथे लगेच चिप्स वगैरे तळून दिलेले होते. आणि ह्या पापड्या आहेत ना मी आत्ता केलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या पण छान मस्त सुकल्या होत्या, त्या पण तळून घेतलेल्या होत्या. आता संध्याकाळच्या जेवणाची पण तयारी करून घ्यायची होती. म्हटलं आता खूप दिवस झाले कुरडे पापड आपण तळलेच नव्हते, तर म्हटलं चला हे पण तळून घेऊयात. चला व्हिडिओ इथेच